नमस्कार पाखरे पाटील. नमस्कार. पाखरे पाटील 2019 पासून जवळपास मी आरसीएम हरी संजीवनीचे प्रोडक्ट तुम्हाला सप्लाय करतो. 2019 पासून आज जवळपास आपला 2025 चालू आहे, म्हणजे जवळपास 7-8 वर्ष झाले कंटिन्यू आपण आरसीएम हरी संजीवनीचे प्रोडक्ट वापरतो. तर आपलं पूर्ण नाव राहणार हिंगोली. तर दरवर्षी आपण आरसीएम हरी संजीवनीचे प्रोडक्ट वापरतो. आरसीएम हरी संजीवनीची किट घेतो, त्याच्यामध्ये सॉइल हेल्थ, डिफेन्स, प्रेमॅक्स, रॅपिड वगैरे सर्व आपण प्रोडक्ट यूज करतो. तर 3 ड्रिचिंगा करतो आणि 3 स्प्रे करतो आपण. तर 3 ड्रिचिंग आणि 3 स्प्रे केल्यामुळं आजच्या तारखेला आज आपण जे पाहायला आलेलो आहोत, आजची तारीख आहे 29 तारीख 29 मार्च 2025ला पाहायला आलो. तर आज माल वेचणं चालू आहे. तर आपल्याला कसा माल निघत आहे? चांगला माल निघाला, पूर्ण चांगला माल निघायला आहे. चांगला सारखी शेंग वाटायची. हा, म्हणजे एक सारखं पूर्ण शेंग आहे. हे एकच बंड आहे बघा, हे एकाच बंड्याला पूर्ण शेंगा लागलेल्या आहेत पूर्ण सगळ्या साईडला. म्हणजे हे एकच बंडे आहेत पूर्ण. मेन शेंगा 4-5 आहेत, त्याला पण शेंगा लागतात. हा, त्याला पण शेंगा लांबलेल्या आहेत. विशेष म्हणजे ऑलरेडी जे आपण जे पाणी सोडायला पाहिजे 15 जानेवारी पासून ते 25 जानेवारीला, तर 15 ते 25 जानेवारीच्या दरम्यान जे पाणी सोडायचं पाहिजे, तर तुम्ही अगोदरच पाणी सोडलं. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या पाण्याचं एंड झाला, बरोबर आहे. तरी आपल्याला पाण्याचा दुष्प्रभाव पण याच्यावर काही दिसेना. म्हणजे शेंगाची साईज वाढली, चमक वाढली, क्वालिटी वाढली. सर्व आजूबाजूच्या रस्त्याचे लोक बी जे आहेत आपलं पाहून काय म्हणत आहेत, अगोदर हळद आपली लवकर बसली होती पाण्यामुळे. हा, म्हणे ती रोगाला काहीतरी झालं, हळद निघत नाही म्हणे. हा, आता निघाल्यावर सगळे लोक म्हणाले काहीच नाही दिसत हळदीला, कसं काही नाही. हा, म्हणजे हळदी लवकरच बसली परंतु माल कसं काय निघायला, असं पूर्ण प्रत्येकाचं म्हणणं आहे. म्हणजे पूर्ण शेंगाची ही जाडी, हिची क्वालिटी दिसायली, हे शेंग पूर्ण एकसारख्या जाडी झालेल्या आहेत मोठ्या. पूर्ण टोटल मेन शेंगा पूर्ण खालून वरून पूर्ण टोटली. मेन शेंगाला पण मेन शेंगाला पण 5-6च्या वर आपल्याला निघायले. तर आतापर्यंत किती टॉली माल निघाला? किती एकर आहे जवळपास लावलेला आता हे रान क्षेत्रफळ? 52 एकर आहे. 52 एकर आहे. 52 एकर मध्ये किती माल निघाला आता सध्याला? 4 टाल्या निघल्यात, 1 टली निघाली. अजून 4 टाल्या शेंग गेल्या समजा, 1 टॉली निघाल आणि बंडा वेगळा राहिला, बरोबर. बंडाची 1 टॉली जवळपास बंड्याची बी भरू शकते, बरोबर आहे. तर याच्याहून दुसऱ्या शेतकऱ्यांना भारताच्या आपल्याला आरसीएम हरी संजीवनीचे प्रोडक्ट यूज करायला पाहिजेत का नाही? अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? अनुभव घ्यायलाच पाहिजेत ना. आणि दरवर्षीपेक्षा आपल्याला रासायनिकावर खर्च जास्ती करावा लागते काही वापरल्यामुळं, थोडं कमी करावं लागते. म्हणजे 30% खर्चामध्ये पण बचत होते, आहे का नाही? रासायनिक जास्त आपल्याला वापरायची गरज नाही, आहे का नाही? धन्यवाद, थँक्यू. फोटो काढा पाटील.